सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक. आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे पान. पेजेस की बाल्कनीतल्या रोपांची पानं मलूल झाल्यासारखी वाटल्यानं मी पाणी फवारण्याच्या छोट्या बाटलीनं हलकेच पाणी स्प्रे करत होते. ते पाहून हॉलमध्ये समोरच पुस्तक उघडून बसलेल्या रोहींनं माझ्या नातवानं धसमुसळेपणाने पुस्तक बंद करून मी करणार असं म्हणत धाव घेतली. अरे अरे जरा सावकाश, पानं दुमडतील ना अशानं. आजी अगं मी पानांना हात तरी कुठं लावला आहे अजून. अरे पुस्तकाची पानं म्हणते आहे मी. किती घाई तुला पुस्तक बंद करायची. ओ म्हणजे पेजीसबद्दल म्हटलंस का. किती कन्फ्युजिंग आहे गं. झाडाची पानं आणि पुस्तकाची पण पानंच. अरे लीफ आणि पेजीस असे दोन वेगवेगळे शब्द वापरावे लागतात ते तुमच्या मीडियममध्ये. आमचं पहा एका शब्दात काम होतं आहे. मराठीची प्रशंसा करायच्या संधीचा मी लाभ उठवला. अगं काय चाललं आहे तुम्हा दोघांचं. वाजले बघ किती. पानं नाही वाढलीस ती अजून. दुपारी 4च्या सुमाराला माझे मामा मामी यायचे आहेत लक्षात आहे ना. आजोबांच्या एंट्रीच्या वाक्याने रोहिणला खुदकन हसू आलं. आणखी एका पानासाठी टाळीच मिळाली मला त्याच्याकडून. इतक्या इंटरेस्टने ऐकतो ना रोहिण हल्ली. शब्दांची गंमत त्याला समजवताना मला खूप गंमत वाटते. मग जेवताना मी जाणून बुजून म्हटलं, अहो मामांना जेवणानंतर पान लागतं. तुम्ही त्यांना आणायला जाल तेव्हा न विसरता तेवढं घेऊन या बरं का. आजी जेवायच्या आधी तू म्हणतेस पान वाढलं आहे आणि आजोबांना म्हणतेस जेवणानंतर पान लागतं. हे कोणतं पान सांग ना गं. आणि आज गेस्ट येणार आहेत का आपल्याकडे. जेवणानंतरचं पान म्हणजे एक प्रकारचं पान. विड्याचं पान असं म्हणतात त्याला. पचनासाठी आय मीन डायजेशनसाठी त्या पानाचा उपयोग होतो. आणि अरे गेस्ट नाही, पणजी यायची आहे. पण पणजी तर प्लेसचं नाव आहे ना आजी. हो म्हणजे तसं बरोबर आहे तुझं. पण आजी म्हणजे ग्रँडमदर आणि ग्रेट ग्रँडमदर म्हणजे मराठीत पणजी आणि ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पणजोबा. रोहिणच्या प्रश्नांना उत्तरं देता देता एकीकडे किचनमधली झाकपाकळी केव्हाच उरकली. चला आता थोडा वेळ झोपायचं बरं का. मी तुझ्या बाजूला पडते आणि पेपर चाळते जरा. विशेष काही नाही आहे आज पेपरात. नाही म्हणायला संप मिटल्याची तेवढी बातमी आहे. पण संपकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत शेवटी. आजोबांचं वाक्य कानावर पडलं आणि लगेच रोहिणचा प्रश्न आला. म्हणजे आता ही कोणती पानं पुसली. ती कोणी आणि का सांग न गं आजी. मग तोंडाला पानं पुसणं ही एक फ्रेज म्हणजे वाक्प्रचार असून अर्थ आणि वापर कसा होतो हे सविस्तर सांगत असताना रोहिणची एक्सप्रेशन्स बघायला मला खूप मजा वाटली. मामीन साडी घेतली आहेस ना ते माहिती आहे मला. पण मामांना काय धोत्राचं पान द्यायचं का. रीतसर मानपान करणं पाळणाऱ्या पिढीतले आम्ही आहोत दोघं म्हणून विचारतो आहे. इति बाबा. आजी काय विचारलं आजोबांनी आत्ता. अगेन पान, तेही धोत्राचं. धोतर मीन्स आणि ते मानपान म्हणाले. ते पान कसं असतं गं. रोहिणच्या कानावर आजोबांचं बोलणं पडताच त्याचे प्रश्न येणारे हे मी नक्कीच अंदाज त्याचा केला आणि तशी सावधही झाले. अरे धोतर म्हणजे पंजोबांचं कॉटन आउटफिट असतं. त्याला धोत्राचं पान असं म्हणायची पद्धत आहे. आजी कॉटन आउटफिटला तुम्ही पान म्हणता. आणि दसऱ्याच्या दिवशी काय ते सांगितलं होतंस ना नाव. हां आठवलं. त्या आपट्याच्या पानाला सोनं म्हणायचं असंही सांगितलं होतंस. मग आहे की नाही मराठी इंटरेस्टिंग आणि गमतीशीर. आजी पण एवढे सगळे मिनिंग्स ऐकताना मी दमलो आहे आता. आणि इनफ ऑफ दॅट पान फॉर मी असं म्हणून स्वारीने आवडती दुलई घेऊन भिंतीकडे तोंड वळवलं सुद्धा. काल फोनवर बोलताना पिकली पानं झालो आहेत आता. भेटायचं मनात आलं की लगेच बेत अंमलात आणायचा असं मामा म्हणाले. पण आवाजाची धार मात्र कायम होती. हो का. तशा तब्येती व्यवस्थित आहेत दोघांच्या. पण वयाची 85 पार केल्यानंतर कोणास ठाऊक पुढे पानात काय वाढून ठेवलं आहे असे या टाईपचे विचार येणं स्वाभाविकच आहे नाही का.
माझी प्रतिक्रिया गेली यांच्या बोलण्यावर आणि बोलण्याच्या ओघात पुन्हा पुन्हा झालेला पान उल्लेख ध्यानात आल्याने मी सावध होऊन रोहिणीने नुसतेच डोळे मिटलेत की काय हे चेक करून बघितलं. त्याला शांत झोप लागलं हे ध्यानात आल्यावर मग पान हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे रोहिणीपर्यंत पोचवल्याच्या समाधानात कुशीवर वळले, अर्थातच त्या गंभीर विषयाचं पान उलटून. तर अशी ही पानाची गोष्ट. आवडली ना मित्रांनो? तर उद्या पुन्हा अशीच एक नवीन गोष्ट घेऊन येऊया आपण. एक शब्द अर्थ अनेक. बरोबर ना? आवडतायत ना गोष्टी? मला नक्की कळवा बरं का. तुमच्या अभिप्रायांची मी वाट बघते आहे. तर नक्की कळवा. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.